गणपती बाप्पा नमस्कार. धमाल मजा मस्तीचा आपला इरादा आहे पक्का, कारण मी संतोष पवार आपल्यासाठी घेऊन आलेले मनोरंजनाचा सॉलिड धक्का, ज्याचं नाव आहे कुरकुरे सॉलिड मस्ती बोल बाप्पा. गणेशोत्सव म्हणजे उत्सवाचा उत्साह जागवणारा आणि त्या उत्साहाचा उत्सव साजरा करणारा धमाल सण. श्रीमंत असो, गरीब असो, लहान असो, मोठा असो, प्रत्येकाच्या आवडीचा आणि लाडात असलेला विघ्नहर्ता आपल्या भक्तावर आनंदाची उधळण करत असतो. तर या बाप्पाच्या उत्सवात आणि भक्तांच्या जल्लोषात आपण आनंदाने न्हावून निघूया आणि सुरुवात करूया आजच्या या भागाला. तर या आजच्या भागात आपल्याला करायचे कार्यकर्त्यांशी भाविकांशी धमाल मस्ती मारायच्या, तर दिलखुलास गप्पा, कारण आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे कुरकुरे सॉलिड मस्ती बोल बाप्पा. पण एक मिनिट, या भागाची आपण सुरुवात करणार आहोत आपली परंपरा जपणाऱ्या मराठमोळ्या बाजानं. बोला गणपती बाप्पा. ही आहे टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डोंबिवली येथील बाप्पाच्या कार्यकर्त्यांची फळी, आणि आता आली आहे या कार्यकर्त्यांची गप्पा मारायची पाळी. सुशील शरद भावे. सुशील शरद भावे. ओके. किती वर्ष अध्यक्ष आहात तुम्ही? गेले 3 वर्ष अध्यक्ष. आणि पुढचे अध्यक्ष कोण असणार? सगळ्या कार्यकर्त्यांवर अवलंबून असेल. नक्की की तुमचं छोटा असणार? आली तेच चालतं ना, खासदाराचा मुलगा खासदार, आमदाराचा मुलगा आमदार, म्हटलं अध्यक्षांचा मुलगा अध्यक्षाचा. तशी काय म्हणतात, जी राजकारणामधली तशी पिढी आहे तशी नसेल. तशी नसेल. कार्य करणारा असेल तो नक्की अध्यक्ष. नक्की अध्यक्ष असेल, जो कार्य करणार असेल तो. गुड. या मंडळाच्या उपक्रमामागे, या उत्सवामागे फार मोठा इतिहास आहे, जो आत्ताच मला कळला, ऐकून फार इंटरेस्टिंग वाटला. तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोण हा इतिहास व्यवस्थित सांगू शकेल? इतिहास म्हणजे 63 वर्ष जुनं मंडळ आहे. आजूबाजूला जंगल होतं, तर एकत्रित राहण्यासाठी म्हणून त्यांनी हे मंडळ स्थापन केलं. ते मंडळ स्थापन होता त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी, जिथे मांडवामध्ये गणेशोत्सव साजरे होत होते, लोक मस्जिदून ताडपत्रे आणायचे आणि स्वतः मांडव बांधायचे आणि मांडवात गणपती होत होता. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किंवा टिळक रोड, जे टिळकांचा पुतळा आहे, गणपतीच्या समोर बऱ्याच मंडपातून फिरल्यानंतर जे आता दुर्मिळ होत चाललंय तो टिळकांचा पुतळा आहे. पहिलं टिळकनगर होतं की नंतर ते हळूहळू टिळकनगर झालं? नाही, हे नगर टिळकनगर म्हणूनच वसलेलं आहे आणि त्या टिळकनगरातला गणेशोत्सव म्हणून टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आणि आम्ही म्हणून की कोणतेही मित्रमंडळ वगैरे नाव न देता ज्या नावाने आम्ही गणेशोत्सव करत होतो त्याच नावाने आम्ही पूर्ण वर्षभर इथे काम करतो. म्हणजे खूप आमच्या ऍक्टिव्हिटी आहेत, मोठमोठे इव्हेंट्स आम्ही करतो. इथे डान्समध्ये परफेक्शन येण्यासाठी खूप मेहनत घेतली जाते आणि ही मेहनत त्यांच्याकडून करून घेतात विवेक तामणकर. त्यांना आपण विचारूया की यामागे नक्की भावना काय असते तुमची आणि मंडळाची? मुळामध्ये असं आहे की संपूर्ण डोंबिवलीत किंवा ठाणे जिल्ह्यात टिळकनगर गणेशोत्सव मंडळाची जी मिरवणूक होते, विसर्जन मिरवणूक किंवा आणतानाची, ती एक अप्रतिम आणि शिस्तबद्ध मिरवणूक म्हणून प्रसिद्ध आहे. आणि त्यात फक्त माझं योगदान म्हणजे त्यांना सहकार्य करणं एवढंच असतं. बाकी मला हेही सगळेजण हे पदाधिकारी सहाय्य करतात आणि त्यामुळे हे जास्तीत जास्त शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न होत असतो. तर मला असं वाटतं अशी शिस्तबद्धता जर प्रत्येक मंडळाने जर अंगीकारली, यासाठी जी मेहनत ही मंडळी घेतात ती मेहनत जर प्रत्येक मंडळाने घेतली, तर जे काय थोडंसं गालबोट लागण्याची शक्यता असते, जी भीती असते ती भीती राहणार नाही आणि प्रत्येक गणेशोत्सव हा छानपणे आपली परंपरा जपणारा आणि टिळकांना अभिप्रेत असणारा असाच होईल याची मला खात्री आहे. माझं नाव सोनाली पाठारे. मी जॉब करते. आधीचं नाव माझं सोनाली गुजराती. आता लग्न होऊन मी कळव्याला शिफ्ट झाले. आणि पण मंडळात माझं 10 वर्ष मी झाले, आता 12 वर्ष होती मला. पण मंडळाचं अजून तेवढं नातं काही तुटलेलं नाही. जरी कळव्याला गेली तरी रेग्युलर मी इकडे असते. आज आता मी 8 दिवसासाठी सगळं माझं बोरिया विस्तार घेऊन इकडे आलेली आहे. दरवर्षी येते. संस्कृती जी डोंबिवलीत अजून आम्ही डोंबिवलीकरांनी जी जपलेली आहे ती अजून बाकी कुठे अजून मी तरी बघितली नाही आहे. त्यामुळे मला शक्यतो डोंबिवली नाही सोडायचं. सो कळवेवाले ऐकताय ना, म्हणजे खूप जबाबदारीने बोलते का तुम्ही?
उद्या definitely. जा विचारतील तिकडे नाही, नाही, नाही. त्यांना पण माहिती आहे, त्यांना पण म्हणजे माहिती आहे. सासूबाई म्हणतील म्हणजे आम्ही नाही, आमच्या नाही, मुलावर संस्कार नाही. केलेच नाही त्यांचा का काहीच त्यांचा उलट फुल सपोर्ट असतो आमच्या घरच्यांचा सगळ्यांचा. त्यामुळे मी इकडे एवढा वेळ देऊ शकते. सो घरच्यांचा खूप चांगला सपोर्ट आहे मला. तर अशा रीतीने जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेले तरी आपली नाळ न विसरणाऱ्या, आपली डोंबिवली न विसरणाऱ्या या डोंबिवलीकरांबरोबर खेळायचे आपल्याला एक धमाल आणि सॉलिड खेळ, अर्थात टंग ट्विस्टर. काळा गोळा गोरा गोळा. अशा काळा गोरा काळा घोडा घोडा घोडा. हे बघा डोंबिवली, मी म्हणतोय डोंबिवली करा, डोंबिवलीवर प्रेम करा, हे काळा घोड्यापर्यंत पोहोचले डायरेक्ट. काळा गोळा गोरा गोळा फटाफट. काळा गोळा काळा गोळा काळा गोळा गोरा 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 गोळा. हो 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 हो. या त्यांनी टंग ट्विस्टर खूप छान पद्धतीने म्हटलंय, त्याबद्दल त्यांचं तोंड गोड करूया. हे घ्या धमाल सॉलिड कुरकुरे मस्ती. हा हा. काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा काळा गोरा काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा घोरा नाही गोळा गोरा. काळा गोळा गोरा गोळा गोराच म्हणते तू. गोरा म्हणते कोण बोलतोय या पुढे. काळा गोळा गोरा गोळा 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 काळा गोळा काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा काळा गोळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा. नाही जवळ नाही होत नाही होत नाही होत. बरं मला भीती वाटायला लागली तू झोप उद्या झोपेत पण ते बोलते काळा गोळा गोळा. बोला बोला. काळा गोळा गोरा गोळा काळा गोरा काळा गोळा गोरा गोळा 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 काळा गोळा गोरा काळा गोळा काळा गोळा गोरा गोळा. तर कुरकुरे सॉलिड मस्ती बोल बापाची इतिहासात प्रथमच असं घडलेलं आहे की तिन्ही स्पर्धकांनी छानपणे सहजपणे टंग ट्विस्टर म्हटलेलं आहे. आणि आता वेळ आलेली आहे ग्रँड फिनालेची. पाहूया तिघामध्ये कोण जिंकतं ते. काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा. किती वेळा चुकलं खरं सांगा. दोनदा. चुकले मग चला. आता आपण काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोळा गोरा गोळा काळा 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 गोळा गोरा गोळा बाई पकडून हात दुखल्यामध्ये थांबत. काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा. हे किती वेळा चुकले. एकदा. एकदा चुकले. ओके एक चूक झाली. आता तुमची पाळी. काळा गोळा गोरा गोळा 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 काळा गोळा गोरा गोळा. ते यांनी झालं की मला बोलूया. काळा गोळा गोरा गोळा 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 काळा गोळा गोरा गोळा. माहित नाही किती वेळा चुकले. टंग ट्विस्टरचा खेळ जिंकलेला आहे संजय शेंबेकर यांनी. त्यांना मिळते झी मराठीकडून एक आकर्षक भेटवस्तू. इतक्या सुंदर तिबेटी मंदिरात आल्यानंतर तिबेटची आठवण आल्याशिवाय राहत नाही. नव्हे मला तर तिबेटमधलं एक गणेशाचं मंदिर आठवलं, ज्या गणेशाचं नाव आहे धूम्रवर्ण गणेश. या धूम्रवर्ण गणेशाची एक सुंदर दंतकथा आहे. ती धूम्रवर्ण गणेशाची कथा मी तुम्हाला सांगितलं. कथा अशी आहे, त्या काळात तिबेटमध्ये धूम्रवर्ण नावाचा दैत्य राजा राज्य करत होता. या दैत्य राजाचा अंत एका दैत्यपेमान बालकाच्या हातून होणार असं बाकी तिथल्या ज्योतिषांनी केलं होतं. त्यामुळे त्या दैत्य राजाच्या अंगात आपले दैत्य मामा कंस मामा संचारले जणू आणि त्यांनी तिबेटमधील
नवजात बालकाचा वध करण्यास सुरुवात केली तेव्हा तेथील एका विष्णुभक्त स्त्रीने श्री गणेशाची आराधना केली. त्यानंतर त्या स्त्रीने एका दैदिप्यमान बालकाला जन्म दिला आणि त्या दैदिप्यमान बालकाने त्या धूम्रवर्ण दैत्य राजाचा वध केला. त्यानंतर या गणेशाची कृपा सदैव या भूमीवर राहावी म्हणून तेव्हाच्या साधू संतांनी गणेशाचं मंदिर निर्माण केलं. तेच ते हे धूम्रवर्ण मंदिर आहे की नाही कथा इंटरेस्टिंग. तर मी संतोष पवार आता घेऊन आले यांच्यासाठी एक प्रश्न. त्याचं उत्तर शोधण्यासाठी यांना डोकं नाही खाजवावं लागणार आहे तर पाय खाजवावे लागणार आहे. कारण प्रश्नच असा आहे. प्रश्न आहे आपण चप्पल पायात का घालतो. तर या प्रश्नाची धमाल उत्तर आपल्याला शोधायची आहे. सुरुवात करूया यांच्यापासून. बोला चप्पल पायात का घालतो. चप्पलवाल्यांचा धंदा वाढण्यासाठी. चालण्यासाठी. चप्पल हातात घालता येत नाही म्हणून पायात घालतो. जिजावी म्हणून घालतो. फॅशन म्हणून. बाबांचा खर्च वाढवण्यासाठी. संरक्षण म्हणून. चप्पल पायात का घालतो याची अनेक मजेदार उत्तर अशी मिळालेली आहेत. पण मला असं वाटतं की मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. आपण चप्पल पायात घालत नाही तर चपलेमध्ये पाय घालतो. तुम्हाला या प्रश्नाचं मजेदार उत्तर सुचेल. विचार करत राहा. तोपर्यंत आपण खेळूया एक मजेदार खेळ. तर इंटरेस्टिंग खेळ हा आहे की या स्पर्धकांना खायचंय हे बिस्किट. यात काही इंटरेस्टिंग असं तुम्ही म्हणालात ना कपाळाला हात लावून थांबा 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 बिस्किट खायचं आहे पण हे असं कपाळावर ठेवून त्या बिस्किटाला हात न लावता अच्छा हां बघूया कोण कोण जिंकते ते. ओके रेडी तुम्ही रेडी रेडी. घ्या बिस्किट घ्या. एक मिनिट थांबा 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 बिस्किट घ्या. बिस्किट घ्या पटकन. शाबास. आता एकच घ्या पडलं तर दुसरे घ्या. ओके तर हा जीव घेणा नव्हे तर बिस्किट खाणा खेळ सुरू होते आता. बोला गणपती बाप्पा मोरया. स्टार्ट. सायली राजपोळ यांनी हा खेळ जिंकलेला आहे. तर सायलीजींना मिळत आहे झी मराठीकडून एक आकर्षक भेट वस्तू. आणि आता वळायचं आणखीन एका इंटरेस्टिंग खेळाकडे. याचं नाव आहे साखळी साखळी. चला साखळी करा पटकन. चला पटकन लागली साखळी करायला लगेच. तसं नाही ही साखळी करायची आहे ती गणपती बाप्पांच्या नावाची. एकाने एक नाव सांगितलं की लगेच दुसरं नाव सांगायचं लगेच तिसरं नाव सांगायचं. असा हा भक्तिरसपूर्ण आणि इंटरेस्टिंग खेळ खेळूया या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत. तर खेळायला सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या सगळ्यात सुपरिचित अशा नावाने. गणपती. गणपती बल्लाळेश्वर. गणपती बल्लाळेश्वर गजानन. गणपती बल्लाळेश्वर गजानन गणेश. गणपती बल्लाळेश्वर गजानन गणेश श्री. गणपती बल्लाळेश्वर गजानन गणेश श्री हेरंब. गणपती गजानन बल्लाळेश्वर हेरंब श्री गणेश. नाही पहिला खेळाडू बाद झालाय. पुढे सुरू आहे. गणपती गजानन हेरम श्री गणेश. गेलात गणेश परत म्हटलं. या दोन स्पर्धक बाद झालेले आहेत. दोन स्पर्धक उरले आहेत आणि यांच्यामध्ये सुरुवात होते पुन्हा एकदा याच खेळाला. बल्लाळेश्वर. बल्लाळेश्वर मोरया. बल्लाळेश्वर मोरया सिद्धिविनायक. बल्लाळेश्वर मोरया सिद्धिविनायक मंदार. बल्लाळेश्वर सिद्धिविनायक हरले. आणि अशा रीतीने या खेळाच्या विजेत्या आहेत मेधा वैद्य. मंडळाच्या अध्यक्षांना हरवलेले त्यांनी. तेव्हा खास विशेषतः त्यांच्यासाठी आणि आकर्षक भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी. मंडळी गणपती बाप्पाची अगणित नावं आहेत तेवढं त्याच्या अगणित कथाही आहेत. मागाशी मी तुम्हाला गोष्ट सांगितली धूम्रवर्ण गणेशाची. तर आता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे इराणमधल्या योद्धा गणेशाची. ही योद्धा गणेशाची मूर्ती लुचिस्तान इराण पर्सिया येथे सापडली. 1000 वर्षापूर्वीची मूर्ती आहे. खोदकाम करताना सापडली म्हणे. तर या मूर्तीच्या एका हातात सर्पशस्त्र आहे तर एका हातात त्रिशूल आहे. एखाद्या योद्ध्याप्रमाणे ही मूर्ती भासते आणि म्हणूनच या मूर्तीला म्हणतात योद्धा गणेश. आहे की नाही इंटरेस्टिंग गोष्ट. तर खेळ हा आहे की हे दोन संघ आहेत. ह्या दोन संघांना एकमेकांना खो द्यायचा आहे. पण तो खो देताना त्यांच्या हातात असेल एक रिंग. ही रिंग खो देत पास करत करत इथे पिरॅमिड बनवायचा आहे. जो पहिला पिरॅमिड बनवेल तो संघ अर्थातच जिंकलेला असेल. त्यांना मिळणार आहे झी मराठीकडून एक आकर्षक
भेटवस्तू. गणपती बाप्पा मोरया. अशा रीतीने जिंकलेली आहे पुरुषांची टीम आणि त्यांना मिळते झी मराठीकडून एक आकर्षक भेटवस्तू. कोण घेणार कोण घेणार कोण 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 घेणार कोण घेणार टाळ्या. तर आता वेळ झालेली आहे एका सॉलिड प्रश्नाची. या सॉलिड प्रश्नाचं जो सॉलिड उत्तर देईल त्याला मिळणार आहे कुरकुरे सॉलिड मस्ती यांच्याकडून सॉलिड टी शर्ट आणि कुरकुरे सॉलिड मस्ती पॅकेट. आणि प्रश्न असा आहे की सगळ्यात जास्त सॉलिड विनोद कोण सांगणार. मुंगी रिक्षामधनं पाय काढून बाहेर जात असते तेव्हा ड्रायव्हर त्या मुंगीला बोलतो मॅम पैर अंदर लो. तेव्हा मुंगी ड्रायव्हरला बोलते मुझे हाथी को मिलना है, कल साला आँख मार के गया था, आज उसको लात मारनी है. एकदा एका ऑफिसमधली 19 माणसं एकदम म्हणजे लार्ज क्वांटिटीमध्ये पिक्चर बघायला जातात. तर पिक्चर बघून झाल्यावर एक तिकडे बसलेला माणूस असतो थिएटरमध्ये. तो विचारतो तुम्ही एवढ्या लार्ज क्वांटिटीमध्ये का आलात 19च्या. तर म्हणतो पिक्चर भाऊ 18 साठी आहे म्हणून. एकदा एक उंदरांची टोळी तलवारी घेऊन पळत असते. तेव्हा मध्येच एक वाघ त्यांना सगळ्या उंदरांना पकडतो आणि म्हणतो तुम्ही कुठे चाललायत. तो सगळे उंदीर म्हणतात की तिकडे हत्तीच्या गर्लफ्रेंडला कोणीतरी प्रपोज केलंय आणि नाव आमच्यावर आलंय. एकदा एक मुलगा रात्री घरी जातो आणि त्याचे वडील दार उघडतात आणि तो पटकन आतमध्ये जातो आणि काहीतरी काम करायला लागतो. तर त्याचे वडील त्याला विचारतात की तू दारू पिऊन आलायस का. तर तो म्हणतो नाही मी दारू नाही प्यायलोय. तर ते म्हणतात की नाही तू पिऊन आलायस दारू. तर तो म्हणतो की नाही बघा ना मी कुठे दारू प्यायलोय, मी नाही दारू पिऊन आलोय. ते म्हणतात की अरे गाढवा तू दारू पिऊन आलायस, लॅपटॉपच्या ऐवजी माझी सूटकेस घेऊन बसलायस. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही सांगितलेलं सॉलिड विनोद आणि त्याबद्दल या गणपती सॉलिड मस्ती करण्यासाठी तुम्हाला कुरकुरे सॉलिड मस्ती यांच्याकडून मिळते एक सॉलिड टी शर्ट आणि मिळते कुरकुरे सॉलिड मस्ती पॅकेट. जोरदार टाळ्या. तर उत्साहाचा हा उत्सव पुढच्या भागात असा साजरा होत राहणार या शंकाच नाहीये. तर आपल्याला या मंडळाकडून जायचंय पुढच्या मंडळाकडे. तिथल्या कार्यकर्त्यांशी करायचे धमाल सॉलिड मस्ती, मारायचे दिलखुलास गप्पा, कारण आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे कुरकुरे सॉलिड मस्ती. बोल बाप्पा, बोला गणपती बाप्पा. गणपती बाप्पा.